नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर सर्वात आधी माझ्याकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ जेव्हा मी शूट केला तो दसऱ्याचा दिवस होता, पण हा व्हिडिओ तुमची पोस्ट जेव्हा होईल तेव्हा दसरा निघून जाईल, कारण की माझा व्हिडिओ आहे ना कधी एडिटिंग करायला वेळच मिळत नाही, त्यामुळे मागे पुढे होतो. तर कामावर जाण्यासाठी मी रेडी आहे, पण घरात मी मस्तपैकी नाश्ता बनवला आहे, गरमागरम इडल्या आणि चटणी. तर तुम्ही बघू शकता किती मऊ आणि मस्त गोल गरगरीत पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या बनवल्या आहेत. त्याबरोबर ही ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे. तर आज दसऱ्यामुळे मुलांना सुट्टी आहे, त्यामुळे ना मला टिफिन बनवायची घाई नाही आहे. त्यामुळे मी नाश्ता बनवला आहे, मस्त इडली, चटणी, चहा बनवला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे चहाची गाळणी वर ठेवली आणि 8:30 पर्यंत मी कामावर जायला तयार झाली आहे. कारण आज एकच काम आहे, 2 कामावर सुट्टी आहे. त्यामुळे एकाच कामाला जायचं आहे. 8:30ला मी घरातनं निघाली आणि 9 वाजेपर्यंत मी कामावर पोचली. तर मी आता चालली आहे कामावर. बघूया आज दसऱ्याच्या दिवशी कामावर काय बनवायचं आहे ते. तर मी गाडी स्टार्ट केली आणि कामावर पोचली. तर तुम्हाला तर माहिती आहे ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला आणि मी जेवण बनवायचं काम करते. तर मी कामावर पोचली आहे. आज छान छान ड्रेस पण घातला आहे, नवीन नाही आहे, जुनाच आहे, पण चांगला ड्रेस घातला आहे जो कधी कामावर वापरत नाही असा. तर बघा कामावर आल्या आल्या इकडे नाश्त्यासाठी मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मोत्यासारखे गोल गरगरीत आणि मोठे मोठे टपोरे दाणे असे झालेले आहेत साबुदाण्याचे आणि एकदम मोकळी आणि हिरवीगार अशी तुम्हाला ही साबुदाण्याची खिचडी दिसत असेल. ह्या साबुदाण्याच्या खिचडीत मी धनिया पुदिना चटणी टाकलेली आहे, त्यामुळे ही मस्त अजूनच टेस्टी लागते. बाजूला आहेत ना नाचणीच्या पिठाची घावणं बनवते मी. तुम्ही याला घावणं, डोसे, उत्तप्पे काहीही म्हणू शकता. तर नाचणी म्हणजेच नागली किंवा नाचणी ह्याचे मस्तपैकी हे घावणे बनवते. ह्याच्यात कांदा टाकला आहे, हिरवी मिरची बारीक चिरून टाकली आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि असे मस्त क्रिस्पी असे घावणे बनवते मी. हे नाचणीचं पीठ आहे, नाचणीच्या पिठात कांदा, मिरची आणि कोथिंबीर अशी टाकलेली आणि असं थोडंसं दही टाकलं, 1 चमचा. मी ह्याची रेसिपी जर तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून सांगा. मी नाचणीच्या पिठाच्या घावणे याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवेल. तर हे असे मस्त असे घावणे झाले होते नाचणीच्या पिठाचे. नाचणीचं पीठ खूपच हेल्दी असतं आपल्या बॉडीसाठी. नाचणीचं पीठ आपण खाल्लंच पाहिजे. तसं पण नाचणी पोटात जात नाही, तर असं घावणं वगैरे केलं की मुलंही खातात, मुलांनाही आवडते. एका बाजूला मी नाचणीच्या पिठाचे घावणे करत होते, एका बाजूला माझी साबुदाण्याची खिचडी झालेली, जी की मी धनिया पुदिना चटणी टाकून बनवली. पण एवढा मोठा भांड्यांचा एक ढीग घासायचा बाकी होता, तर भांडे सगळं खळगटं काढून मस्त धुवून ठेवले होते. आता भांडे घासायला मी जाणार आहे. तर अशा प्रकारे सगळे घावणे झाले आणि ती सगळी घावणे मी बघा ह्या मस्त डब्यात काढून ठेवले. गार झाल्याच्या नंतर काढायचे आहेत आपल्याला, गरम गरम काढायचे नाहीत. गरम असताना मी चाळणीत ठेवलेले, थोडेसे गार झाल्याच्या नंतर मी डब्यात काढले. आणि ही आपली साबुदाण्याची खिचडी ज्याच्यात मी कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी टाकून बनवली आहे. तर खूप टेस्टी लागते. अशी साबुदाण्याची खिचडी तुम्ही नक्की करून बघा. किचन साफ झाले, भांडे घासून जागेवर ठेवलेले आहेत, गॅसचं मेनू बंद केलं आणि आता मी घरी चालली. तर दुसऱ्या कामाला आणि तिसऱ्या कामाला सुट्टी आहे, त्यामुळे आज एकच काम आहे. पण ऊन एवढं कडक होतं ना, आज दसऱ्याचा दिवस होता, पावसाने जरा ब्रेक घेतला होता, पण ऊन खूप जबरदस्त होतं. पण मला घरी जायच्या आधी अजून 2-3 कामं करायची होती. तर चला तुम्हाला दाखवते काय काम. आज दसऱ्याची पूजा करायची होती, त्यासाठी माझ्या धन्नूला अंघोळ घालायची होती. त्यामुळे हायवेला मी गाडी लावली आणि हायवेला जे सुलभ शौचालय असतात ना, तिथून पाणी घेऊन मी माझी गाडी धुवून काढली. कारण मी ह्याच्या आधी गेलेली दुकानामध्ये गाडी धुण्यासाठी, तर खूप मोठी लाईन होती. तर ते बोलले की आता नाही मिळणार गाडी धुवून, 2-2.5 तास लागतील. म्हटलं बापरे, 2-2.5 तास थांबायला मला वेळ नव्हता. काय करू, मी घरी तर गाडी घेऊन जाऊ शकत नव्हती, कारण माझ्या घरापासून रोड खूप लांब आहे आणि तिकडे गाडी घेऊन जाऊन धुणं शक्य नव्हतं. मग मी अशा प्रकारे इथून बादलीत पाणी घेतलं आणि भरपूर असं पाण्याने मस्तपैकी माझ्या गाडीला, माझ्या धन्नूला स्वच्छ असं धुवून काढलं. मस्त धुतल्यानंतर तिला हार घातला, पूजा केली आणि मग मी घरी गेली. तर घरी जाण्याआधी मला आणखीन एक काम बाकी होतं. मला घरी जाताना फुलं घेऊन जायची होती, पानं घेऊन जायची होती आणि प्रसाद घेऊन जायचा होता. तर मी आता गाडी लावली आहे, फक्त गाडी धुवून ठेवलेली आहे, पण अजून गाडीची
पूजा करायची बाकी आहे. तर मी रस्त्यातनं फुलं घेतली, पानं घेतली आणि मग मी घरी गेली. तर मला घरी जाऊन दरवाजाचं तोरण पण बनवायचं आहे. तर बघा मी काय काय खरेदी केली. हे बघा, आंब्याचा फाटा म्हणजे आंब्याची पूर्ण फांदी घेतली, पानांची, झेंडूची फुलं घेतली, मिठाईचा बॉक्स घेतला, नारळ माझ्या पर्समध्ये आहे. तर अशा प्रकारे सगळं सामान घेऊन मी 11:30 पर्यंत घरी पोहोचली. आता ह्याचं तोरण बनवायचं होतं. तर मिस्टर घरात होते. दरवर्षी दसऱ्याचं वगैरे दिवाळीला जे पण तोरण लावतो ते माझे मिस्टर बनवतात. आम्ही दोघं मिळून तोरण बनवतो, हार बनवतो. तर 11:15 झालेले आणि आम्ही दोघं मिळून मस्तपैकी हार आणि तोरण बनवलं, दरवाजाला लावलं. वरच्या दरवाजाला एक, खालच्या दरवाजाला एक. आणि खूप भूक लागलेली. मी घरी जाईपर्यंत ह्या लोकांनी नाश्ताच केला नव्हता. इडली आणि चटणी जशीच्या तशी होती. तर मग पोरं बोलले, मम्मी चल आज आपण सगळे एकत्र नाश्ता करूया. तर मी बोलली की थांब जरा, एवढं तोरण होऊन जाऊ दे, तोरण झाल्याच्या नंतर आपण नाश्ता करूया. तर आम्ही 2 दरवाजाचे 2 तोरण बनवले, एक गाडीसाठी हार बनवला, एवढं सगळं बनवलं आणि मग आम्ही नाश्ता करायला बसलो. माझा पोरगा नुकताच आंघोळ करून आलेला आणि तसाच उघडाच नाश्ता करायला बसला. आम्ही 4 जण मस्त इडली आणि चटणी खात होतो, जी की मी सकाळी बनवून गेलेली. तर अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही इडली चटणी वगैरे सगळं खाल्लं आणि मग कामाला सुरुवात केली. थोडा वेळ आराम केला, सासूबाईंचा आशीर्वाद घेऊन आलो, त्यांच्या पाया पडून आलो आणि संध्याकाळी मस्तपैकी जेवणामध्ये ही शेंगपोळी बनवली. शेंगपोळी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना? शेंगपोळीची रेसिपी मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. तर अशा मस्त टम्म फुगलेल्या शेंगपोळ्या केलेल्या, एवढ्या टेस्टी लागतात, खूप टेस्टी लागतात. पटापट शेंगपोळ्या बनवून मला रावण दहन बघायला जायचं होतं, पण खूपच पाऊस लागलेला होता, पाऊस जोरात येत होता. मी पटापट शेंगपोळ्या बनवल्या. म्हटलं बाकीचा स्वयंपाक घरी आल्यावर बनवेल. अजून भजी बनवायची होती, बटाट्याची भाजी बनवायची होती. तर मला मिस्टर बोलले की पहिले आपण रावण दहन बघून येऊ आणि मग तू आल्यावर उरलेला स्वयंपाक कर. तर अशा मस्तपैकी मऊ गोल गरगरीत आणि टम्म फुगलेल्या शेंगपोळ्या केल्या आणि आम्ही दोघं नवरा बायको गेलो रावण दहन बघायला. तर तुम्ही बघू शकता रिमझिम पाऊस येत होता आणि रिमझिम पावसातच मी हा व्हिडिओ काढला. एवढा चिखल झालेला या ग्राउंडवर आणि तरीही आम्ही जायच्या आधीच रावण दहन झालेलं होतं. पण तरीही आम्ही गेलो, नुकतंच रावण दहन झालेलं म्हणून फटाक्या वगैरे मस्त फोडल्या होत्या. एवढा ग्राउंडवर चिखल होता, एवढा धो पाऊस होता, पण पावसाने जरा थांबला म्हणून सगळी लोक बाहेर आले आणि सगळ्यांनी ह्या रावण दहन बघण्यामध्ये सगळे मजा घेत होते. तर गर्दी बघू शकता तुम्ही, किती गर्दी आहे ह्या ग्राउंडवर. आणि तुम्हाला सांगते मित्रांनो, ह्या ग्राउंडवर दरवर्षी नवरात्राचे 9 दिवस रामलीला दाखवतात. एवढी सुंदर रामलीला दाखवतात आणि दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करतात. तर अशा प्रकारे जोरजोरात मोठमोठे फटाके फोडले गेले, रावण दहन झालं. मी पोहोचेपर्यंत रावण पूर्ण जळून गेला होता, म्हणजे रावणाचं पूर्ण दहन झालं होतं. तुम्ही बघू शकता इथे समोर रावण दहन झालं होतं आणि खूप धूर पसरलेला, खूप मस्त फटाक्या फुटत होत्या, खूप जोरजोरात आवाज येत होते आणि रामाची गाणी लागली होती, खूप मजा येत होती. पण परत रिमझिम पाऊस सुरू झाला होता आणि इथे बाजूला जे स्टेज बांधलेलं आहे तिथेच रामलीला चालते व नवरात्राचे 9 दिवस. तर अशा प्रकारे आम्ही दोघं आलेलो. खूप चिखल होता, या चिखलातनं वाट काढत मी एक व्हिडिओ शूट करण्यासाठी, एक व्हिडिओ क्लिपसाठी मी धावपळ करत जात होती की रावण दहनाची व्हिडिओ क्लिप मिळेल. पण मी पोहोचेपर्यंत रावण दहन होऊन गेलेलं. तर स्टेजवर राम आणि सीता होते आणि त्याचाच व्हिडिओ मला काढायचा होता आणि तो पण मी छोटीशी क्लिप काढली आणि तुमच्याबरोबर शेअर केली. तर अशा प्रकारे गार्डनमध्ये मस्त असे फटाके फुटत होते, रंगीबेरंगी दिसत होतं आकाशामध्ये. आणि मग तिकडून आम्ही निघालो आणि मग मी स्टेजकडे जाणार होती. स्टेजवर तुम्हाला जे होतं आहे ते दाखवणार होती, कारण इकडचं रावण दहन झाल्याच्या नंतर सगळा कार्यक्रम आटोपला होता. खूप छान इथे दाखवतात आणि रामलीला पण खूप छान असते, खूप मजा येते बघायला. पण रामलीला नवरात्रीचे 9 दिवस मला बघायलाच मिळाली नाही आणि इवन मला गरबा पण खेळायला जाता आलं नाही आणि बघायला पण मिळालं नाही, कारण दिवसभर कामामध्ये एवढी थकून जाते ना की रात्र झाली की असं वाटतं कधी झोपते कधी आराम करते. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी
माझ्यासाठी वेळच मिळत नाही. मुलगी पण म्हणत होती मम्मी जाऊया का गरबा खेळायला, पण तरी पण मला जमलंच नाही गरबा खेळायला जायला. बघू पुढच्या वर्षी वेळात वेळ काढून गरबा खेळायला जाईल, रामलीला पण बघेल. पण ह्यावर्षी जरा जास्तच प्रेशर होता कामाचा आणि घरातला पण खूप कामाचा प्रेशर असतो, त्यामुळे जमतच नाही. कुठे बाहेर जायचं म्हटलं ना थकायला होतं. तर अशा प्रकारे रावणाचं पूर्ण दहन झालेलं आहे आणि तुम्हाला रावण दहन झालेलं मी दाखवलेलं आहे. तर पुन्हा एकदा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सोनं घ्या आणि सोन्यासारखेच राहा. खरं सोनं देण्याची माझी कॅपॅसिटी नाही आहे, पण जे मी माझ्या तोंडाने तुम्हाला 2 शब्द प्रेमाचे सांगते ते समजून घ्या आणि मला असाच खूप खूप सपोर्ट करत जावा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा. बघा गार्डनमध्ये किती चिखल आहे, खूप चिखल जमा झालेला. त्या चिखलातनं पूर्ण माझे पाय आणि माझी पॅन्ट खूप खराब झाली होती, कारण ग्राउंडवर पावसामुळे खूप चिखल होता. तशीच वाट काढत काढत आम्ही स्टेजपर्यंत आलो की स्टेजवर राम सीता दिसतील आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. पण राम सीता निघून गेलेले आणि त्यांचा बक्षीस वाटपाचा समारंभ सुरू झाला होता. खूप गर्दी होती ह्या ग्राउंडवर. खूप एवढा पाऊस पडत होता, एवढा आवाज होता, सगळं होतं, तरी पण खूप गर्दी होती. खूप छान होती रामलीला वगैरे आणि त्यांचा सगळा कार्यक्रम बक्षीस वाटपाचा सुरू होता. म्हटलं चला आता इकडचा कार्यक्रम संपला, आपण इकडून जाऊया. म्हणून आम्ही इकडून निघालो. तर तुम्ही बघू शकता किती बायका आणि माणसं सगळे कार्यक्रम बघण्यासाठी बसलेले आहेत. पण असं मस्तपैकी बसायला असा कधी वेळच नसतो आम्हाला. तर बघा 5-10 मिनटं आम्ही तिकडे ग्राउंडवर फिरलो, रावण दहन बघितलं आणि लगेचच आम्ही निघालो. आणि रस्त्यात तुम्हाला अजून एक गंमत दाखवणार आहे मी, व्हिडिओ सोडून जाऊ नका. तर बघा किती छान आहे. आतमध्ये ना ह्या रथाच्या आतमध्ये देवी आहे. तर मी देवीच्या पाया पडल्या, फोटो पण काढला आणि इकडचा व्हिडिओ शूट काढायला घेतला. इथे खूप छान सजावट केलेली होती, तर तो पण तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओतनं बघायला मिळणार आहे. तर पुढे तुम्हाला आणखीन ह्या व्हिडिओतनं खूप नवनवीन छान छान गोष्टी बघायला मिळणार आहे. तर बघा लाईटिंग वगैरे एवढा झगमगाट होता ना की असं वाटत होतं खरंच किती बाहेर मस्त वाटतंय. आणि बाहेर आली, खरं थकली होती चालून, पाय वगैरे दुखायला लागलेले. पण मिस्टरांना बोलली चला इथपर्यंत आलोय तर हे पण बघूया. आणि बघतीये तर मी एकटी कशी बघणार, म्हटलं माझ्या फॅमिलीला पण दाखवते. आणि मग माझ्या फॅमिलीला, माझ्या सबस्क्रायबर्सला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केला. बघा किती सुंदर सुंदर एक एक गोष्टी आहेत ना, खूप बघण्यासारख्या होत्या. लोकांची तर एवढी गर्दी होती की लोक बघण्यासाठी एवढी गर्दी करत होते ना, लहान मुलं, मोठी माणसं, वयोवृद्ध सगळे खूप गर्दी करत होते. आणि खूप मजा पण येत होती. खाण्यापिण्याचे पदार्थ होते, जत्रा भरल्यासारखं सगळं भरलं होतं. खूप छान वाटत होतं. तर असं मी हे सगळं फिरले, मी पण बघितलं आणि मी म्हटलं की तुम्हाला पण दाखवावं. त्यासाठी हा व्हिडिओ छोटे छोटे क्लिप्स बनवले तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण तुम्ही पण तर माझी फॅमिली आहात. घरी आली, मुलांना व्हिडिओ दाखवला, मुलं पण खुश झाले आणि मी म्हटलं आता हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करणार. तर अशा प्रकारे आम्ही इकडे आलेलो. सगळीकडे खूप खूप उजेड होता, खूप लाईटीचा झगमगाट होता, रंगीबेरंगी लाईट होत्या आणि सगळे दसऱ्याची मज्जा घेत होते. म्हणजे दसरा सण सगळे मनोभावे आनंदाने साजरा करत होते. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ, मला कमेंट करून नक्की सांगा. मला खूप खूप सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे. माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि माझ्या पाठीशी असेच उभे राहा. तर बघा इकडे मी खूप फिरली वगैरे. आज खरं तर स्वामींच्या मठात जायचं होतं मला, तुम्हाला तिकडचा पण व्हिडिओ दाखवायचा होता. तुम्हाला स्वामींचं दर्शन पण करायचं होतं, पण मी म्हटलं चला जाता जाता देवीचं दर्शन तर नक्कीच माझ्या यूट्यूब फॅमिलीला करून देते. तर हे झाल्याच्यानंतर पुढे आपल्याला देवीचं दर्शन पण करायचं आहे, आई अंबाबाईचं दर्शन करायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा प्रकारे बघा नरसिंह आलेत आणि असे सगळे एक एक खूप काही बघण्यासारखं होतं. पण गर्दी एवढी होती ना की व्हिडिओ काढणं, व्हिडिओ शूट करणं जमतच नव्हतं. खूप मुलांची, मोठ्या माणसांची खूप गर्दी होती. तर तेवढ्या गर्दीतनं मी वाट काढत काढत व्हिडिओ शूट करत होते आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते की बघा आज दसऱ्याच्या दिवशी मी काय काय केलं. पण डोक्यामध्ये विचार होता की घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा आहे, कारण आज दसरा आहे. मी शेंगपोळी तर करून
करून आली आहे, पण भजी बनवायची होती, डाळ भात बनवायचा होता, बटाट्याची भाजी बनवायची होती, फक्त शेंगपोळी करून आलेली. मग विचार डोक्यात काही शूट करता करता पण डोक्यात विचार चालू होता. गेल्या गेल्या मस्त एका गॅसवर वरण भाताचं कुकर लावेल, एका गॅसवर भजी तळून घेईल आणि मग भाजी करून घेईल. पण आपण बायका कशा असतो ना, कुठेही गेलो तरी आपल्याला घरचेच विचार असतात, घरच्या कामांची लिस्ट आपल्या डोक्यात चालूच असते. तर बघा फायनली सगळं इकडचं बघून सगळे व्हिडिओ शूट वगैरे करून म्हटलं आता घराकडे जाऊया. पण मिस्टरांना म्हटलं मला एक देवीचा व्हिडिओ पण काढायचा आहे, तर देवीचा व्हिडिओ काढायचा आहे, तर त्यामुळे चला. मग इथून निघालो. इथून निघाल्यानंतर रस्त्यामध्ये देवीचं दर्शन घेतलं. घरी गेल्यावर भजी, डाळ भात, बटाट्याची भाजी बनवली आणि मग जेवलो. त्याआधी तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या, देवीचा आशीर्वाद घ्या. आज दसऱ्याच्या दिवशी खूप तुमचं सगळं चांगलं हो, भलं हो, ही देवीकडे प्रार्थना. जोरात मनापासून बोला जय माता दी. तर तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे दसऱ्याच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि असेच मला सपोर्ट करत जावा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.